नमस्कार. आज आपण आलोय विलेपार्ले येथे. विलेपार्ले वेस्टला एक सर्वात फेमस असे संन्यास आश्रम आहे. तिथे आज आपण भेट देणार आहोत. आता आपण विलेपार्ले स्टेशनला आहोत. आता इथून आपण जाणार विलेपार्ले वेस्टला. तर हे पहा, हे विलेपार्ले वेस्टला आता आपण बाहेर आलो आहोत. इथे तुम्ही बघू शकतात, इथे बऱ्याच रिक्षाज आहेत आणि संन्यास आश्रम हे 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे स्टेशनवरून. तर साधारण 10 मिनिटं लागतात इथे रिक्षाने तिथे जाण्यासाठी. आणि जर तुम्हाला चालत जायचं असेल तर तुम्ही चालतही जाऊ शकतात. हे पहा, आता आपण आलो आहोत संन्यास आश्रमला. हे आहे संन्यास आश्रमाचे एंट्री गेट. किती मोठे बांधले आहे इथे. तर मेन गेट वरून आत गेल्यानंतर डावीकडे एक छोटं कॅन्टीन आहे आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर 2 मोठी भवन ही आहेत. तिथे राहण्याची सोय केली गेली आहे. तर ज्यांना काही 1 डे स्टे 2 डे स्टे साठी राहायचं असेल तर त्यांच्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स अवेलेबल आहेत. एसी रूम्स 2500 रुपयाला आहे आणि नॉन एसी रूम्स 2000 रुपयापासून सुरू होतात. इथे एक मोठा हॉलही आहे. इथे बरेच कार्यक्रम होतात, जसे की बर्थडे पार्टीज, बारस असे कार्यक्रम इथे होतात. बरेच जण इथे हॉल बुकही करतात. त्याच्या पुढेच एक पूजेच्या सामानाचं दुकान आहे. इथे ओटीचं सामान, फुलं, हार, गजरा असं बरंच सामान मिळतं. चला आता आपण जाऊया मंदिराकडे. आम्ही इथे संध्याकाळी 7:30 वाजता आलो होतो आणि संध्याकाळचे 7:30 वाजता इथे आरती सुरू होते. तर 7:30 ते 8 वाजेपर्यंत इथे आरती चालू असते. इथे तुम्हाला सर्व देवी देवतांचं दर्शन एकाच ठिकाणी मिळेल. किती प्रशस्त मंदिर आहे हे. खूप जुनं आणि मोठं मंदिर आहे हे. शंकराचं मंदिर म्हणून हे प्रसिद्ध आहे. हे बघा, इथे नंदी आहे आणि नंदीचं दर्शन घेऊन नंतर आम्ही पुढे देवी देवतांचं दर्शन घ्यायला निघालो. त्याच्या समोरच श्री विराट भगवानांचे मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे इथे सर्व मंदिरामध्ये एक एक पुजारी आहे. इथे सर्व देवी देवतांचं दर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. आणि आम्ही आरतीच्या वेळेत आल्यामुळे अजून छान वाटत आहे. मंदिर इथे 6 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत उघडे असते आणि त्यानंतर 4 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत उघडे असते. आणि इथे पूजा संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान होते. त्याच्या समोरच तिथे श्रीनाथजींचं मंदिर आहे. मंदिर खूप छान बांधलं आहे आतून. खूप लोक इथे दर्शनासाठी येतात आणि हे विलेपार्लेतलं सर्वात फेमस मंदिर आहे. पुढे श्री रामजींचे मंदिर आहे. पुढील दर्शन आपण श्री पार्वती परमेश्वरांचे घेऊया. त्याच्या पुढे आता आपण जाऊया लक्ष्मीनारायणचे दर्शन घ्यायला. वरती लक्ष्मीनारायणचं चित्रही खूप सुंदर आहे. पुढील देव आपले भोळे शंकर बाप्पा आहेत आणि ते पार्वती सोबत विराजमान आहेत. चला त्यांचे दर्शन घ्यायला जाऊया. पुढे श्री आद्य जगद्गुरु शंकराचार्याचे दर्शन घेऊया. पुढील मंदिर श्री स्वामी महेश्वरानंद गिरिजा महाराजांचे, त्यांचेही आपण दर्शन घेऊया. त्यानंतर श्री आंबे मातेचे मंदिर आहे. नवरात्रीमध्ये इथे ओटी भरण्यासाठी महिलांची गर्दी असते. पुढे हनुमानजींची भव्य मूर्ती स्थापित केली गेली आहे. आता आपण
तिरुपती बालाजींचे दर्शन घेऊया। पुढे आपण पंढरपूरचे विठू माऊली यांचे दर्शन घेऊया। इथे गणेशजींची ही खूप मोठी भव्य मूर्ती आहे। त्यांच्याच बाजूला नरसिंहदेवाचे दर्शन आपण घेऊया। त्यानंतर चामुंडा मातेचे दर्शन घेऊया। हे पहा, ही गायत्री माता आहे। हे बघा, नटरंगची मूर्ती किती सुंदर आहे ही। त्यानंतर बाजूलाच एक दुकान आहे, तिथे देवी देवतांची मूर्ती आहेत, कपडे आहेत, त्याच्यानंतर सर्व दागिने आहेत व सर्व पूजेचे सामान इथे मिळते। हे पहा, हे संतोषी माताचे मंदिर आहे। त्यानंतर इथे शिवलिंग स्थापित केले गेले आहे। किती सुंदर शिवलिंग आहे हे। आणि हे सिंहाचे मुखाचे प्रवेशद्वार आहे। त्यानंतर आता आपण 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना बघणार आहोत। इथे डोंगरासारखे एक भाग करून त्यावर 12 ज्योतिर्लिंग स्थापित केले गेले आहेत। खरे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांची प्रतिकृती इथे स्थापन केली गेली आहे आणि प्रत्येक शिवलिंगावर त्यांचे नाव लिहिले आहे। इथे भाविकांसाठी पाण्याचीही सोय केली आहे, ते शिवलिंगावर पाणी अर्पण करू शकतात। श्रावण महिन्यात इथे खूप गर्दी असते। श्रावण महिन्यात सोमवारी इथे बर्फाचे शिवलिंग स्थापन करतात। ते बघण्यासाठी श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते। वरती शंकर भगवानांचं आणि हिमालयाचं चित्र काढलं गेलं आहे। आता आपलं 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालं आहे।
आता आपण सिंहाच्या प्रवेशद्वारातून मोठ्या हॉलमध्ये जाणार आहोत। हे पहा, इथे सीलिंग व संस्कृतचे श्लोकही लिहिले गेले आहेत। आता तिथून बाहेर आल्यानंतर बाजूलाच शंकराची मोठी भव्य मूर्ती आहे। आणि त्याच्या पुढे तिथे गोशाळा आहेत। इथे बऱ्याच गायी आहेत। इथे तुम्ही गायीला काही खायलाही देऊ शकतात। इथे गवत आणि लाडूही ठेवलेले असते, ते तुम्ही विकत घेऊन तुम्ही गौमातेला खाऊ घालू शकतात। फक्त सकाळी तुम्ही गौमातेला चारा किंवा लाडू खाऊ घालू शकतात, संध्याकाळी मनाई आहे। तुम्हाला गौमातेचं गोमूत्र हवं असेल तर तेही तुम्हाला इथून मिळेल। तर असे आहे विलेपार्लेतील फेमस संन्यास आश्रम। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे नक्की एकदा येऊन पहा।